तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता मार्चचा महिना चालू आहे आणि गावाला आहे मी. तर यंदा फणस झाडांना भरपूर लागलेले आहेत आणि आमचं एक पाठी झाड बघू शकता तुम्ही. गेल्या वर्षी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडलेला. यंदा फणस भरपूर लागलेले आहेत, भरपूर म्हणजे भरपूर आहेत. तुम्हाला दाखवतो आता मी. छोटे आहेत, आता कुवरे भाजीचे फणस जे करतात, भाजी कुवऱ्याची, तेवढे फणस आहेत. त्यानंतर ह्याची भाजीचा पण आपण एक नक्की व्हिडिओ बनवूया. त्यानंतर ते हळूहळू मोठे होतील, एप्रिल मे पर्यंत खायच्या तयारीला होईल. दाखवतो तुम्हाला. तर आमच्या बागेत जे एक झाड आहे ते तुम्ही या बघू शकता, फणसाचं झाड. हे एवढं मोठं झाड आहे, भरपूर जुनं झाड आहे. वरती पण लागलेले आहेत फणस, मोठं झाड आहे. आणि या फणसाचं एक आहे की याला ना खाल्ला लागायला सुरू होतात. याचे जे फणस असतात ना, तर बघा इथे एवढ्यापासून ते सुरू आहेत. हे छोटे ह्याचा काय उपयोग नाही, सगळे कुसणार असेच. हे सेम ह्यांची आहे. हे फांदीचे काय मोठे होत नाही, हे कुसणार असे आणि खाली पडणार. हे तुम्ही जे फणस बघू शकता बघा, हे इथे हे सगळे तयार होणार. हे हे नक्कीच मोठे होणार मे महिन्यापर्यंत आणि सगळे खायला भेटणार. तुम्ही ते पाठी बघू शकता. हे बघा तुम्ही, हे बघा पूर्ण इथे फणसाचा ढीक लागलेला आहे. ढीक सगळं मे महिन्यामध्ये, पूर्ण मे महिन्यासाठी पूर्ण स्टॉक तयार आहे इथे. आतापासून ऑर्डर द्या फणसाची. भरपूर फणस लागलेत, भरपूर. हे जे फणस असतात ना, याला आम्ही कुवरे बोलतो. आमच्या इथे ना मालवण साईडला कुवऱ्याची भाजी केली जाते. तुमच्या इथे करतात की नाही माहिती नाही. ह्याचे छोटे छोटे पीस करतात आणि त्याला ना आतलं जे वाईट असतं, जे घर तयार नव्हतं, त्याला ना त्याला त्याचे कापून त्याला उकडतात आणि त्यानंतर त्याला ठेचून त्याची भाजी केली जाते. आणि हे जे मोठे असतात, हे जे फणस असतात, हे जे साधारण मोठे झाले का, ह्याचे जे गरे असतात, गरे आणि ज्याच्यामध्ये जी बी असते त्याची भाजी केली जाते. म्हणजे बारक्याची पण भाजी होते आणि ह्या मोठ्या फणसाची पण भाजी होते. तर इथे बघू शकता तुम्ही, भरपूर फणस लागलेत, भरपूर म्हणजे भरपूर आहेत, पूर्ण वर तगत आहेत. ही फांदी बघा इथे, या फांदीला पूर्ण फणस आहेत. ही फांदी ते छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आणि मोठ्यापासून ते छोट्यापर्यंत भरपूर फणस लागलेले ते बघा. इथे बघू शकता केवढे फणस लागले आहेत. हवे सध्या तरी या फणस जे आहेत ना, बारीक बारीक फणस असतात ना, हे कुसतात, त्यामुळे ना वास येतो इथे पूर्ण. बघू शकता, हे आता हात काळा होईल बघा. फणस कुसल्याने कसा काळा टिक्का होतो, काळ्या टिक्क्यासारखं कोणाला कळणार पण नाही. पण ह्याचा जो वास आहे ना, वास घाण येतो काळ्याचा. आणि हे बघू शकता, हे आमचं ना भरपूर जुनं झाड आहे, भरपूर म्हणजे भरपूर जुनं झाड आहे. फणस तुम्ही बघताय केवढे लागले तिथे. इथून ते पूर्ण वरपर्यंत लागलेत. हे इथे लागले आहेत. आता हे ना यंदा लवकर लागलेले आहेत, कारण की फणस एवढ्यापासूनच लागतात. पण अजून ते भरपूर बारीक आहेत, ते अजून मोठे व्हायचे आहेत, तयार व्हायचे आहेत. त्यानंतर ते खायच्या लायकीचे फणस होतील मोठे. आता एवढ्यात तर काय नाही, जर तुम्हाला भाजी खायची आहे तरच तर फणस उपयोगाचा आहे, नाहीतर काही नाही. तुम्हाला मी आणखी एक आमचं झाड आहे ते दाखवतो, थांबा. आता मंडळी, आम्ही दुसऱ्या झाडाकडे आलो आहे दाखवायला. खाली एक झाड आहे, या झाडाला ना याच्या मुळापासून फणस लागलेत. बघू शकता इथे भरपूर सारे कुसलेले पण आहेत, मोठे पण. बघा हे फणस इथे लागलेत बघा. हे अशी कुरे असतात, त्याची भाजी केली जाते बारक्याची. पडला आहे तो, कोणतरी काढून नेलेले आहेत. हे इथे बघा फणस. हे सगळे भरपूर ते फणस लागले तसे वरपर्यंत. भरपूर. हे पण जुनं झाड आहे. फणस तुम्ही बघितले असतील, भरपूर लागले त्याला. मंडळी, तुम्हाला व्हिडिओमध्ये फणस दाखवायचा प्रयत्न केला. पाठी बघा अजून पण फणस दिसत आहेत. तर व्हिडिओमध्ये फणस दाखवायचा आज व्हिडिओ होता. म्हटले जे परड्यात जे फणस आहेत, बारीक सारीक व्हिडिओ बनत असतो मी. तर तुम्हाला आज फणस दाखवायचे होते म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.